बंटी पाटील साहेब टॅगलाईन ज्यावेळी काढतात त्यावेळी फार विचार करून करतात. क्लिष्ट आणि इतका त्रासदायक हा फॉर्म होता. शिंदे सेनेचे प्रमुख एकनाथजी शिंदे साहेब ही टॅगलाईन कोण तर चोरतोय. मला असं म्हणायचं की टॅगलाईन तुम्ही चोरता म्हणजे बंटी पाटील किती महान आहेत. सध्या आपण दुधाळी पॅव्हेलियन या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी आता शेवटचा तास सुरू आहे आणि त्याच्यामुळेच उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची प्रचंड गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते. प्रभाग क्रमांक 19 मधून दुर्वास बापू कदम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. काय त्यांच्या भावना जाणून घ्या. बापू, अर्ज दाखल केलाय, काय म्हणायचं आहे? मी दुर्वास बापू कदम, प्रभाग क्रमांक 19 आज या ठिकाणी मी त्या प्रभागातून अर्ज भरण्यासाठी या ठिकाणी आलो. आदरणीय बंटी पाटील साहेब, आदरणीय ऋतुदादा यांच्या आशीर्वादाने आज या ठिकाणी मी या प्रभागामध्ये या ठिकाणी मी फॉर्म भरलेला आहे आणि मी अत्यंत आनंदी आहे. फार गेले मी 30 वर्ष सातत्याने रस्त्यावरचा कार्यकर्ता म्हणून मी या ठिकाणी काम करतोय आणि संपूर्ण कामाची पोचपावती प्रभाग क्रमांक 68 कळंबा पेट्रोल जुना हा नंबर माझी पत्नी सौ उर्शाली दुर्वास कदम या महिला बालकल्याण सभापती होत्या. त्या सभापती असताना जे आम्ही विकास काम केलं त्या विकास कामाची पोचपावती म्हणून आदरणीय बंटी पाटील साहेब काँग्रेस पक्षाने माझा विश्वास ठेवला आणि आज मला स्वतः त्यांनी या प्रभागाचे नेतृत्व करण्यासाठी मला उमेदवारी दिली. त्यासाठी मी आज फॉर्म भरण्यासाठी आलो होतो. आज मी तो फॉर्म भरलेला आहे. त्या ठिकाणी मी बंटी पाटलांचे धन्यवाद देतो. आतापर्यंत आपण अनेक निवडणुका पाहिल्यात. 2026च्या निवडणुकीचं वेगळं पण काय जाणवतं? गेली 95 सालापासून मी निवडणूक लढवतो. आजची ही निवडणूक जी आहे ती 2025-26 ही पॅनल पद्धत आहे. पूर्वी एकच होती, आता अ ब क ड आले आणि त्यामध्ये जे फॉर्म भरायची ते फार म्हणजे क्रिटिकल इतके प्रश्न उपस्थित करून ठेवलेले. त्यामध्ये पूर्वी हातला काय भाग नव्हता. मात्र त्याचे आज मात्र निश्चितपणे सगळ्यांना कळालं की बाबा इलेक्शन पॅनल पद्धत कशी असते आणि त्या फॉर्म कसा भरायचा असतोय. ही पहिलीच इलेक्शन कोल्हापूर महानगरपालिकेची होत आहे. कोल्हापूरमध्ये होत असल्यामुळं त्यातलं कुणालाच त्यातला अनुभव नव्हता त्यामध्ये. म्हणून आज बघितलं तर सर्व उमेदवार अक्षरशः सैरावैरा पळायला लागलेत टायपिंग करायला, सही करायला. एक फॉर्म 4-4 वेळा चुकलेत. एक टायपिंग मुळे सगळं परत बदलायला जायचं, त्या ठिकाणी नोटराईज करायचं, ऍफिडेव्हिट करायचं, घोषणापत्र करायचं, शपथपत्र करायचं. ह्यामध्ये तफावत सगळी व्हायला लागली. गेली 4 दिवस झालं प्रत्येक उमेदवार नुसत्या फॉर्म भरण्यामध्ये त्यात गेलेला आहे. इतका म्हणजे क्लिष्ट आणि इतका त्रासदायक हा फॉर्म होता. भविष्यामध्ये ते आता रेग्युलर मध्ये येईल. एक शेवटचा प्रश्न की आपल्या पक्षाकडूनची एक टॅगलाईन आहे, कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशीला तसं. प्रभागासाठी कसं तुम्हाला प्रभाग हवाय? नाही, आदरणीय बंटी पाटील साहेबांनी जे टॅगलाईन दिली तुम्हाला माहित आहे की आमचं ठरलंय ही टॅगलाईन ऑल महाराष्ट्रभर गाजली गेली आणि त्यानंतर बंटी पाटील साहेब टॅगलाईन ज्यावेळी काढतात त्यावेळी फार विचार करून करतात की कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशीला तसं. असं म्हणजे जनतेवरती त्या ठिकाणी सोपवलं गेलेलं आहे. जनतेनं आम्हाला आदरणीय बंटी साहेबांनी सांगितलं तुम्ही आम्हाला कळवा तुम्हाला कोल्हापूर कसं आहे आणि कसं पाहिजे कसं हवा ते. आता तुम्ही टॅगलाईन जर बघितला की कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशीला तसं, ही टॅगलाईन कोणतरी चोरतोय आणि चोरून कोणतरी तुम्ही आता बघितलेलं आहे. अनेक जण या ठिकाणी शिंदे सेनेचे प्रमुख एकनाथजी शिंदे साहेब त्यांचे टॅगलाईन कोल्हापूर कसं एकनाथ शिंदे साहेब म्हणतील तसं आणि कोल्हापूर कसं तर क्षीरसागर साहेब म्हणतील तसं. म्हणजे मला असं म्हणायचं की टॅगलाईन तुम्ही चोरता म्हणजे बंटी पाटील किती महान आहेत, बंटी पाटील किती श्रेष्ठ आहेत. त्याने केलेली वाक्य रचना तुम्हाला चोरायची वेळ येते. म्हणजे बंटी पाटील साहेब या कोल्हापूर शहरासाठी जिल्ह्यासाठी त्यांचंच नेतृत्व गरज आहे आणि त्यांच्या नेतृत्वाशिवाय पर्याय नाही. कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये सत्ता बंटी पाटील साहेबांचीच येणार.